हा आहे कोहळा. मराठीत याला कोहळा म्हणतात आणि आयुर्वेदिकमध्ये ह्याला कुष्मांड म्हणतात. हे जो पांढरा कलर आहे ना, हा कलर ह्याला जपवतं, म्हणजे खराब होण्यापासून संरक्षण करते. आता हे ते कलर धुवून घेतला आहे, संरक्षण करतं, त्यामुळे ते पांढरा कलर असतो. ते अँटीबायोटिक असं म्हणजे पूर्ण किडे वगैरे बसू देत नाही, खराब होत नाही वर्ष. त्याला मी असं धुवून घेतला आहे. त्याचा आपण आता ज्यूस करणार आहोत. तो ज्यूस आहे ना खूप माइंड, किडनी, हार्ट हे सगळं शुद्ध करण्यासाठी आणि व्यवस्थित राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी, किडनी, मस्तिष्क आणि हार्ट ह्यासाठी आहे. ह्याचे बी काढून घेत आहे. बी खूप निब्बर आहे, त्यामुळे पुढे आपल्याला लावायलाही उपयोगी पडेल. आणि ह्याचे फोडी करून मी त्याचे मिक्सरवर काढून घेणार आहे. हे खूप हे सकाळ सकाळ ज्यूस घ्यायचा आहे. सकाळ सकाळ अमावस्यापोटी मध टाकून ज्यूस घ्यायचा आहे. आणि परत अर्ध्या तास काही खायचं नाही आहे. अर्ध्या तासाने तुम्ही जेवू वगैरे शकता. हे कुष्मांड खूपच म्हणजे आपण घराला बांधतो, त्याची निगेटिव्हिटी, घरात येण्या जाणाऱ्यांची निगेटिव्हिटी येऊ नये म्हणजे आपण खाल्ल्यानंतर किती ओरा चांगला होईल, आपला ओरा चांगला किती होईल, ती प्रतिकारशक्ती वाढेल. त्याला मी खिसून घेत आहे. आता छोट्या खासणीने खिसून पण घेऊ शकतो, नाहीतर मग आपण मिक्सरवर पण काढू शकतो. बऱ्यापैकी आयुर्वेदिकमध्ये ह्याचा खूप उपयोग आहे. आणि ह्याला काय म्हणतात, पेठा पण करू शकतो ह्याचा. काय राजस्थानमध्ये काही सांडगे वगैरे दाखवतात, यूट्यूबला सर्च केलं ना, ह्याचे बरेचसे उपयोग आहेत. सांडगे, पापड किंवा पेठा. मी मिक्सरवर काढून घेतला आहे, थोडंफार खिसून पण घेतलं आहे. हे रुमालनी गाळून घ्यायचं, म्हणजे ह्याचा फायबर ते निघून जाईल आणि लिक्विड फॉर्ममध्ये फक्त राहील त्याच्यामध्ये. ह्याचं पूर्ण काढून रुमालने त्याचं चांगलं पिळून घेते. रुमालने असं सफेद पाणी, पांढरं पाणी, असं चांगलं शुद्ध पाण्यासारखं दिसतं. आणि ह्याला चव नसते, त्यामुळे ह्याला थोडासा मध टाकायचा, कारण ह्याला काहीही चव नसते. त्यामुळेच ह्याची भाजी वगैरे पण केली जाते, पण एवढी चव लागत नाही, म्हणून आपण टाळतो त्याची भाजी खायला. पण डाळीमध्ये टाकू शकतो आपण ह्याचे काही तुकडे, डाळ शिजवताना वगैरे. आता ह्याच्यामध्ये आपण मध टाकणार आहे. 1 चमचा मध टाकायचा आहे. आता आपण दुसरंही काही दालचिनी वगैरे टाकू शकतो, पण मी लहान मुलांना करत आहे, त्यामुळे मी एवढंच घेतलं आहे. जेणेकरून आता मुलं लहान म्हणजे गोळ्या वगैरे, टॅबलेट वगैरे खाण्यात येतात, त्यामुळं त्यांना किडनीला सूज येणे वगैरे काय असेल तर ते निघून जाते. म्हणजे स्वामतला पाजत होते, तो नको म्हणतो आहे, त्याला माहिती, पण तो पिलं व्यवस्थित राहतं ते.